शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। घरगुती गॅस टाक्यांच्या वितरणातील अडचणींच्या पार्श्वभूमीवर LPG गॅस वितरकांनी एकत्रितपणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे। या संदर्भातील निवेदन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे। गुरुवारी सकाळी अहिल्यानगर शहराच्या पाईपलाईन रस्ता भागात गॅस टाकी वितरण करणारा टेम्पो टोळक्यांकडून अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्यातील पशुधनावर तत्काळ उपचार व्हावेत यासाठी वेळेत पशुवैद्यक उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे। शेतकरी पशुपालनाची सोय विचारात घेऊन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। पशुवैद्यकीय दवाखान्याची वेळ सकाळी 9 ते दुपारी 4:30 ऐवजी आता सकाळी 8 ते दुपारी 1:30 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 अशा 2 सत्रात करण्यात आली आहे। दरम्यान जनावरांच्या दवाखान्याच्या बदललेल्या वेळांना महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने तीव्र विरोध केला असून पूर्वीप्रमाणे वेळ करण्यात यावी यासाठी आंदोलन पुकारत आहे। माजी महापौर अभिषेक बाळासाहेब कळमकर यांचा अटकपूर्ण जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉक्टर UJ मोरे यांनी नामंजूर केला। शिरूर तालुक्यातील महिलेने MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यात म्हटले की सुमारे 3 महिन्यांपूर्वी अभिषेक कळमकर यांनी फिर्यादीची आर्थिक परिस्थिती पाहून तिला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले। त्यानिमित्ताने त्यांनी तिला वाहनातून विळद घाट परिसरातील एका निर्जन ठिकाणी नेले व तेथे तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच त्या घटनेनंतरही अभिषेकने पीडित महिलेशी वारंवार व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून अश्लील हावभाव केले व तिला देखील तसे करण्यास भाग पाडले। शिरूर येथील एका हॉटेलमध्ये बोलवून पुन्हा जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत म्हटले आहे। पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता अहिल्यानगर शहरात जाणवू लागला असून LPG गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिक, हॉटेल व्यावसायिक आणि रिक्षा चालकांचे हाल होत आहेत। गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून LPG पंपावर रिक्षाची सुमारे 1 किलोमीटर पर्यंत रांग लागल्याचं चित्र गेल्या 2 दिवसांपासून बघायला मिळत आहे। वृद्ध महिलेवर अत्याचार करून काचेच्या बाटलीने मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस 10 वर्ष सक्त मजुरी व दंडाची शिक्षा ठोठावण्याचा महत्त्वपूर्ण निकाल येथील विशेष जिल्हा न्यायाधीश डॉक्टर UJ मोरे यांनी दिला। राजू साहेबराव काते असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे। 11 नोव्हेंबर 2021 रोजी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास 74 वर्षीय महिला आपल्या घरी एकटी असताना राजू काते याने तिच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला। त्यानंतर त्याने काचेच्या बाटलीने तिच्या डोक्यात मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला। या घटनेनंतर पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राजू काते विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।